नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये टोळी युद्ध भडकलं। काल कारागृहात दोनही गटातील कैद्यांनी एकमेकांवरती हल्ला केला। यामध्ये 3 कैदी जखमी झाले। सूरज कार्लेवाल, मोहम्मद शाकिब अंसारी आणि ऋषभ कावळे अशी जखमी कैद्यांची नावे आहेत। एका कैद्याच्या प्रेयसीबाबत दुसऱ्या कैद्याने अपशब्द वापरले, त्यामुळे कैद्यांच्या 2 गटात भांडण होऊन ही हाणामारी झाल्याची माहिती मिळते। तर नागपूरच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये कारागृहामध्ये काल टोळी युद्ध भडकल्याचं चित्र होतं। 2 गटातले कैदी आपापसात भिडले आणि या वादामध्ये 3 जण जखमी झालेत। अधिक माहिती देण्यासाठी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, काय कारण की हे टोळी युद्ध भडकलं, सध्याची परिस्थिती कशी आहे? नागपूरच्या केंद्रीय कारागृहामध्ये कैद्यांच्या 2 गटामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली होती। या संदर्भात जी काही माहिती तपासात समोर आली त्याप्रमाणे एका कैद्याच्या प्रेयसी संदर्भात दुसऱ्या कैद्याने काही अपशब्द वापरले आणि त्याच्यावरून आधी शाब्दिक वाद झाला आणि त्याच्यानंतर 2 गटामध्ये हाणामारी झाली होती। यामध्ये 3 कैदी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। मात्र जेल प्रशासनाने या संदर्भात नागपूर पोलिसांच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्याप्रमाणे 7 कैद्यांविरोधात हाणामारीचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तुरुंगातील काही साहित्याची पण या घटनेमध्ये तोडफोड झाल्याची माहिती मिळते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। ताजी माहिती रजत जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।